गवले आज आज परत गवले काय बोलतो हारलो आज हारलो वारा आमच्यासोबत खुर्ची चोर आहे खुर्ची चोर जया जाल त्या नाव खराब करतो हो दिसतोय कोण आहे दोन आयुष्य एकत्र तर गाईज तुमचं स्वागत आहे घनसोलकर आयुष्य चॅनलमध्ये. तो आज आला नाही, तो येतोय, त्याला लेट होईल यायला म्हणून त्याचा इंट्रो मी शूट करतो तोपर्यंत येसपर्यंत. आणि काही क्रिकेटचे शॉट्स मी घेतो कारण की मी इथं नेहरूच्या मॅचेस आज आपण चाललो आहे सभापती चषक बघायला. तर तो येसपर्यंत मी कंटिन्यू करणार आहे त्याचा ब्लॉग. चला पुढे भेटूया. लगेचच ग्राउंडवर चाललो आहे. हे बघा ग्राउंडवर चाललो आहे, लगेच 2 मिनिटावर ग्राउंड आहे. इथून ग्राउंडवर पोचल्यावर तुम्हाला दाखवतो. पहिली बॅटिंग चालू आहे बामण डोंगरीची. बामण डोंगराने तुर्बे 4 विकेट गेल्यात काहीतरी 5 ओव्हर झाल्यात. 1 ओव्हर लास्ट ओव्हर बाकी आहे, 6वी ओव्हर बाकी आहे. आणि त्यांचे रन काय 49-50 काहीतरी बाकी आहे. सूरज पाटील खेळतोय अजून आणि शुभम बॅटिंगला आहे, नॉन स्ट्रायकवर आहे. तो काय होतं काय नाही ग्राउंडवर गेल्यावर तुम्हाला दाखवतोच. चला सन्मानित केले जातं. बामण डोंगरीची पहिली बॅटिंग झाली. 56ला विन दिले आणि तुर्बेकडून भूषण पाटील सन्मान केला जातो आणि अमित नाईक हे दोघं ओपनिंगचे बल्लेबाज उतरले आहेत ओपनिंगसाठी. तर बघूया पुढे काय होतं. आणि हा आपला संदेश दा राजेश जे होय जे 40+ धारावीचे 40+ अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असे ऑलराऊंडर. बघूया आता पहिलाच बॉल. अमित नाईक ऑन स्ट्राईक आहे. चल पहिला बॉल आणि पहिला बॉल फेस करण्याचे ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक फुल टॉस द स्लाइस रे बॅकवर्ड. मोठा खेळाडू बामण डोंगरीचा आर्यन नाईक. 2026 मध्ये लफले बॉल आहे. काय वेग होता, प्रचंड वेग. जीत लॉंग ओ माय गॉड त्याचे हाफ ट्रॅक टायमिंग में डाउन द बॉल. हो पहिले विकेट. दुसरी ओव्हर चालले. अजून एक 3 गडी बाद झाल्यात आणि फक्त 5 रन झालेत. दुसरी ओव्हर चालू आहे. त्याच्यानंतर या सूरज पाटील बॉलिंग एंडवर आहे. ॲज अँकर ऑल्सो ॲज कमेंटेटर खूप छाप सोडले रोहित गोपी. आणि आम्हाला पुन्हा एकदा गत वर्षी पण याही वर्षी आम्हाला बोलणं इथे सन्मान दिला घातला होता गत वर्षी पावसाळी क्रिकेट. आदित्य पाटील कमिंग बॉल लेफ्ट हँड. काय फटका यार, परफेक्टली फटका खेचून मारला. ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते शॉट सन्मान करून झाल्या. 12 बॉलात 20 रन पाहिजे. 4 अशी दयनीय अवस्था असताना गंगाधर इंगोले अजून बाकी आहे ऑल इंडिया. त्यानेच मारलेत. एवढे रन मारलेत. बघू आता काय होतं काय नाही पुढे. बॉल पहिला मॅच बामण डोंगरी च्या विरुद्ध आराध्य सौ सुजाताताई पाटील यांचे इथे आगमन झाले. आणखी 14 धावांची आवश्यकता. फुल टॉस होणार नाहीये. 5वा क्रमांक षटकार त्याच्या बॅटमधून प्रॉपरली टायमिंग बॅटची कडा. ओ माय गॉड 42 परतला. अधूर काम सोडताना आगमन झालेलं आहे. विघ्नेश पाटील एक गेंदबाजी वाचली. अगला मॅच रेग्युलर देखील खेळा जाएगा. 4 ओव्हर झालेले आहेत आणि हा बघा निखिल जाधवने अजून एक आणि थोडी आता पावसाची पण सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे स्वागत करतोय पाऊस. जेवढा पाऊस येईल तेवढा नेहरूच्या टीमला चांगला आहे. बघूया सेकंड इनिंग पर्यंत काय होते काय नाही. 5 मध्ये क्विक टाकलाय. चांगला फटका फ्लिक ऑफ द रिस्ट. नो मॅन यस षटकार. आणि मी म्हटलं शारी आयकॉन खेळाडू आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या. अमित नाईक परत गवले आज आज परत गवले काय बोलतो हारलो आज हारलो. काल टॉप 5 मध्ये काल गेलो टॉप 5 मध्ये आज हारलो. तिथं जिंकायचा तो आला नाही. तो मॅच चालू झाले. नेरूल आणि मोठी जोई. नेरूल 30+ आणि मोठी जोई आणि नेरूलच्या ऐकूनच निखिल जाधव आणि अक्षय पाटील. अक्षय पाटील मोन्या चेहरे पे स्माइल देखिए. 3 ओव्हर झाले आणि फक्त 29 रन झाले. 4थ्या ओव्हरचा पहिला अक्षय पाटील मोन्या देखे खींचा यहाँ पर. ना हम अमित ना दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे. अरे हम है सीधे साधे अक्षय चिंता था. ओ
आमच्यासोबत खुर्ची चोर आहे, खुर्ची चोर. जया जाल त्या नाव खराब करते हो. जया जाल त्या नाव खराब करते. जया जाल त्या नाव खराब करते हो बरं. पड़ता है और ऊंचाई लिए और आखिर में देखिए यहाँ पर से अक्षय पाटील मोहन यहाँ फसते हुए यहाँ पर से आउट झाला आणि आता गेलाय वैभव म्हात्रे. आल्याला पहिल्याच बॉलवर स्वागत केलं, एक 6 मारून. तर बघूया दुसरा बॉल काय होता. VIP बॉक्स खाली आला. मॅच एन्जॉय करतो तिथून. लास्ट ओव्हर आहे आणि बोल कंप्लीट 71चा टार्गेट दिला आहे नेरूलनी आणि 30+ नेरूलनी. आणि दुसरी इनिंगमध्ये दिनू कांबळे आणि मोटिवेशनचा कोणतरी एक प्लेयर आहे, नाव नाही माहिती. आता चेस करायला चालले 71 धावाची रन चेस. आता बघू काय काय करतात, काय काय नाही, कोण जिंकतंय कोण नाही. त्यावेळेस फटका चांगला आहे, पाठ वरती बॉल व्यवस्थित लागला आहे आणि अंकेश आता लंबरला पाहायला मिळतात. इंग्लिश गेलं अंकेश कामोडकरला हॅट्रिक मारली आहे ओव्हर मधले. राऊंड विकेट पुन्हा एकदा चांगला फटका नाईस फिल्डिंग. पुन्हा एकदा गोलंदाजी हरवतोय. नाही तर गतीमध्ये आउट झालं आणि स्ट्राईकवर आलाय मयूर वाघमारे. बॉल 1921 आहेत आणि बॉलिंग इनला आलाय वैभव म्हात्रे 5 ओव्हरचा सामना असणार आणि दिनू कांबळे आहे स्ट्राईकवर. आणि पुढच्या मॅचमध्ये नॉन स्ट्राईक वैभव. हजेरी लागले हजेरी लागले हजेरी लागले हजेरी लागले. आलाय लेट पण जाऊ द्या, आम्ही कंटिन्यू केलता आणि आता आलेला आहे. आपण टायमावर असतो, लेट नाही. गणेश लेवला टाइम आहे. तिसरी मॅच झाली, स्टार्टिंगला येणार होता. आपण चौथ्या टीमच्या बरोबर आहो ना. ते तर आहे रे. आलेला आहे. आता पुढचा ब्लॉग आज कंटिन्यू करेल, मला रेस्ट आहे आता. ओके. नमस्कार, मी आयुष सत्यवान पाटील स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं परत एकदा आपल्या घनसोलकर आयुष या यूट्यूब चॅनलवरील ब्लॉगिंग सिरीजमध्ये. आज एक नवीन ग्राउंड, एक नवीन टुर्नामेंट आणि दिसतोय कोण आहे, 2 आयुष एकत्र. आयुष कोहली हे दिगोड्याचा, त्यांच्याबरोबर नाही आलो पण त्यांची मॅच बघायला आपण आलो. त्याच्यानंतर गोटेकरचा राऊंड आहे, त्याच्या गोटेकरचे बरोबर आपण गणेश डिंगोरच्या सोबत आज पूर्ण दिवस कव्हर करणार आहोत. पण दिगोड्याची मॅच कशी सोडायची 100%. मागचा पण ब्लॉग आलेला, व्ह्यूज भारी गेला त्याला. आपली दिगोडा टीम मोठी आहे. सवाल बामण डोंगरे ना, नाही सॉरी कोण आहे, धारावे. ऑल द बेस्ट. चला मग आजचा दिवस चालू करू आणि आजचा ब्लॉग चालू करू. नेरूलचा ग्राउंड आहे बघा. नेरूलचा ग्राउंड आहे आणि इथं स्वराज म्हात्रेने त्याची पहिली बाईक जिंकलेली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पण आता रबर बॉलची टुर्नामेंट आहे आणि ऑलरेडी 2 राऊंड झालेत. त्याच्यामध्ये एक राऊंड तुर्बेने जिंकले, एक राऊंड मोठी जुईने जिंकले. म्हणून तो आपला जो नवी मुंबईचा स्टँडर्ड फॉर्मॅट असतो त्याच्यानुसार विनरची मॅच लागले. आणि त्याच्यानंतर परत पहिली फेरीतील मॅच चालू होईल, ती दिगोडे आणि धारावेची. पण त्याच्या आधी ही मॅच बघूया. चला. काय मग पोरं, आज नाही मस्ती काय, शांत शांत. सिरियस आहो जरा. मोठी मॅच आहे का जिकायची? प्लॅनिंग बिनिंग काय केले का नाही सेपरेट अशी? प्लॅनिंग काय नाही, बाईक आहे ना ती लक्षात तुझं बाईक आयुषचा. बोल ना काहीतरी, बोल जरा. चांगला प्लेअर 5 वर्षांनी घडल. बघा कधी वर्ष डायरेक्ट कोटी प्लस होऊन आपण तवा तो येईल. मी पण 10 वर्षांनी नंतर मग डाला वाजू वगैरे. नमित पाटील आले, अमित नाईक आऊट झाला. दिनू कांबळे 11वा वाईट बॉल आहे.
विनू कांबळे आणि मयूर वाघमारे 2 आयकॉन आहेत मोठी तुरीचे. आणि तुर्बेचे 2 आयकॉन अमित नाईक आणि गंगा इंगोले आहे. अमित नाईक, गंगा इंगोले. दे वापर केला, हुक शॉट मारलाय परंतु नियंत्रण नव्हतं. कमी गतीने टाकला बॉल हवेत. कॅच यार. परत बॉल फिरत बॉल कोणतीच बॉल होता हवेत मारला. फिल्डर आहे लॉंग बॉल. परत एक गोल चांगले. वेगवान बॉल, एक्सप्रेस बॉल. बॉल थांबून येतोय आणि गोलचा आता क्रीडांगणावर आता मात्र समीरचा एक चांगला फटका आणि समीरच्या बॅटमधून बॉल घेऊन राऊंड विकेट. वेगवान बॉल आणि तेवढाच राऊंड विकेट. चांगला फटका समीर वारंगेच्या बॅटमधून परत उचलला बॉल आणि फेकून दिले. तेजस कोळी. रोहित सर. आयुष कसं आहे? हा मस्त मस्त. आयुष फॉर्मला सध्या. यायला पाहिजे ना. ही बघा गोठेकरची सगळी टीम. त्याच्यासाठी आलो बाबा. चालू नाही मग काय. एवढे दिवस झाले ना मुंबईत पाऊस नव्हता. गोठेकरवाला आलं आता. ए डायलॉग मारतो तो काय. आम्ही जिथे जातो तिथे बरं पाऊस पडतो. येऊ दे पाऊस येऊ दे. गंगा इंगोले. वन बाउन्स पण देतील आता. वारा. भावेश. काय काय पहिला स्टार्टिंग क्लास आणि पाऊस घेऊन आला डायरेक्ट. घेतली ना सर. धीरज भोईर जरा अनफिट आहे पण खेळणार आहे गावासाठी आज. बॉल आज करशील का नाही? बॉलिंग करशील का नाही? बॉलिंग बॅटिंग नाही करणार. जर टीमला अत्यंत गरज असली बॅटिंगची तर उतरेल, नाही तर टीम आहे ती सांभाळू शकते. अरे अकरा नाही होत ना. बॅटिंग मगाच आहे यार दादा तुझ्या आम्हाला. बॅटिंग आता टेनिसमध्ये बघायला. मॅच परत ऑन झाले कारण 12 बॉल 21 पाहिजे होत्या. विवेक शेलार दादा. 6 बॉल 11. बॉल 11 पाहिजे होत्या. मध्ये 1-2 डॉट आलं, मध्ये एक 6 आला. आता 2 बॉल 2 आलेत. आता इक्वेशन आले 1 बॉल 1. फुल टाईट मॅच. काल व्हिडिओ केले चाललाच नाही. आज चाललाच पाहिजे भाई. आज गरज आहे. हा. धारावीची टीम चैतन्य पाटील आणि केतन मात्रे ऐकून आहेत. बॅटिंग आहे पहिला. दिगोडीने टॉस जिंकले आणि फिल्डिंग घेतले. पहिला बॅटिंग आहे. शुभम पाटील चिरल्याचा बॉलिंग करतोय. भावेश नाईक बॅटिंगला. शॉट यार. आता या ना. मला काय माहित कोण काय आहे. सांग बाबा सर.
कोण आहे नेरूलचा तनिष्क कडू स्टार प्लेअर सिद्धेश कडूचा पाऊस यो कोण अजून याचा मानलेला पाऊस काय गेला भावेश नाईकचा पोऱ्या सिद्धेश कोया भावेश नाईकचा पोऱ्या यो खुर्ची चोर का बनाया वर्ष 13 रन 14 रन दादा बोललेलं उद्या भेटणार आहोत आपण भेटलो दादा कवा येलेस हा का विश्वजीत ठाकुर पेशे तैयार है विश्वजीत ठाकुर देखिए तैयार है और हेलीकॉप्टर को पकड़ कर बैठे गेंदबाज देखिए तैयार है और लाजवाब आयुष कोहली देखिए ये देखिए आएंगे मेरे उदार लेना प्रगति है और खतरनाक है उछाला फिर से देखिए एक बार अरे बाबुला हो में बाबुला ओ ये भाई यहाँ पर ओ तैयार ओ विकेट का मौका था भाई यहाँ पर जान दें और ये चलिए हवा में खेले भाई यहाँ पर से और विश्वजीत ठाकुर देखिए पर खुद कटन बॉल का मौका है माय गॉड कमाल का विश्वजीत ठाकुर देखिए तो बात बताया ठीक है ना बड़ी स्ट्राइक पर और हवा में खेले एक फील्डर है भाई यहाँ पर से ओ माय गॉड दूसरा विकेट धीरज भोईर यहाँ पर रन आउट का मौका है भाई ओ ये गेंदबाज यहाँ पर पहिलाच बॉल वीर काउंट मध्ये सोनारीच्या मैदानावरती मोदू विकेट पुन्हा एकदा विकी तयार होतोय आकाशांच्यासाठी ड्रीप 5 शेवटचा एक बॉल शिल्लक त्याला शेवटचा बॉल हवेत आहे एलिव्हेशन परफेक्ट आहे की काय आणि इथे त्यावेळी शॉर्ट बॉल मोठ्यासाठी ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक तडाखा पाहायला मिळतो माध्यमातून हो तिसरा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळले त्यावेळेस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे बॉल हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो टाकले गेले हो ड्राईव्ह केला शेवटचा बॉल टार्गेट पाहायला गेलं एवढं मोठा नाहीये यावेळेस फटका चांगला आहे स्लोवर वन एसएन स्पोर्ट्स निगोडे टीम पुन्हा चाललेली आहे धारावी टीमच्या आता त्याला आणखीन एक बॉल ऑन साइडला असं खराब प्रदर्शन राहिलंय पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळ मॅच अगदी सुस्ती झालेली आहे आणखीन एक बॉल सीमारेषा पार झाला पुन्हा एकदा तयार होतात पुन्हा एकदा फटका चांगला आहे रॅकिंग कव्हर ड्राइव्ह आहे गॅप मध्ये बॉल ती बॅटिंग झाली नाही धाबा कमी पडल्या बॉलिंग करत असताना मात्र इथे स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न विकी भोईर बॉलच्या खाली आहेत 20 इथे मात्र एक सिंगल रन मिळते विजयी रन आलेली आहे आणि पहिल्या क्रिकेटरची इंटरव्ह्यू मी घेतली होती आणि ते दादाजी बोलत होते गोरसे बी वर्सेस गोटेकर बी गोटेकरने पहिला टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतले आर्यन भोईर आयकॉन तोच पहिली ओव्हर गेल आणि एक महेश नांगुडे आहे चला आणि गोरसेचा आयकॉन फरदीन काझी आणि विवेक शेलार आहे मोठी गोष्ट आहे मॅच स्टार्ट पहिला बॉल यार केला ऑफिसच्या विरोधात आर्यन फुल टॉस यावेळेला भावेशचा वर बॉल चाललाय सीमा पार वो ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता बॉल यार पॉवरफुल आहे पर्वामध्ये प्रेक्षकांची कुटुंब गर्दी आर्यन आला क्रिकेटच्या स्पर्धेची आणखीन एक धमाका यावेळेला महागडा ठरतोय
3 बॉलवर 3 षटकार आणि त्यानंतरच्या शॉर्ट बॉल. हा बॉल देखील चाललाय सगळ्यात 50 झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये का पहिल्याच ओव्हरमध्ये कॅच सुटलेली भावेश पवारची आणि तेव्हापासून बाबा जोर घातले जोर. भावेश पवार आणखीन एक धमाका यावेळेला, आणखीन एक धमाका बॉल आणखी चौथी म्हणजे सचिव त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा आपण 113ला विन आहे. सेकंड इनिंग स्टार्ट. राईट फ्रॉम द विकेट अगदी पोलाद डबल बॉल बॅकफूट होता. शॉट ऑफ जास्त संधी दिलेली नाही. मात्र खेळताना ओ माय गॉड हे मिसाळे असतील आणि अमर वारंगे फटका चांगला आहे. ताबडतोब आहे. मिरका होतील आहे सरळ आता मध्ये इथे 9 खेचले 66 मध्ये. पहिला बॉल उचलून मारलाय मिड विकेट डोक्यावरून आणि पवन ही सेमीफायनलला गेली. आज 2 गाठी थँक्यू सो मच. आज अर्जेंटिनाला जिंकवलंय, जिंकली नाही. जिंकवलंय मी आता बोलणार त्यात ना आले नाही. जिंकणार तर स्पेन. जिंकणार तर स्पेन. अर्जेंटिना फुटबॉलमध्ये व्हॉलीबॉल खेळताना आर्यननी मारले तोपर्यंत. किशोर मुकादमच्या हाती ही दुसरी खेळ आहे. चला आठ आपली मॅच. जाऊया आणि आजच्या गोरसे जिंकली. 22 कॅच सोडलेली, 22ने 50 मारले आणि इझिली मॅच जिंकलं ते. खरं तर मग असा होता आजचा दिवस. भावेश पवारला आपण बघितलं, फरदीन काझी, पवन केने, विवेक शेलार, केतन म्हात्रे, चैतन्य पाटील, बरेच मोठे मोठे आयकॉन आपण बघितले. पण स्टँड आउट कोण राहिला माहिती आहे? विश्वजित ठाकूर. आयकॉन समोर होते, पण आयकॉनपेक्षा विश्वजित ठाकूर पण आयकॉन लेवलचा आहे, पण तो ग्रामीणच्या त्याच्या टीममध्ये होता दिघोड्याच्या. आणि काय गेम केला विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूरने. जिंकले ते, पण एकच मॅच झाली त्यांची. दुसरी मॅच आता बहुतेक रविवारी असेल. मग बघूया तर रविवारी आपण इथं आलो तर इथे येऊ, नाही तर रविवारी आपण जाणार आहोत साईच्या मॅचला, जी आहे वाळला. दुसरा दिवस आजचा आणि दुसऱ्या दिवसातली पहिली मॅच झालेली होती नेरूलमध्ये आणि अपर स्ट्रायकर CBDमध्ये. अपर स्ट्रायकर CBDमध्ये योगेश पवार आणि कोणतरी आयकॉन होतं. आणि नेरूलमध्ये प्रथमेश म्हात्रे आणि श्रेयस कदम होता. प्रथमेश म्हात्रे लवकर आऊट झाला, पण श्रेयस कदमनी 50 मारली आणि बॉलिंग करताना पण 2 विकेट घेतले. त्याला मॅन ऑफ द मॅच भेटला. नेरूल जिंकले मॅच. आता दुसरी मॅच आहे अंबिका केदारनाथ चौक, पूर्ण नाव आहे टीमचा. आणि विचुंबे अविनाश पाटील यांची टीम, त्यांच्यामध्ये मॅच होणार आहे आणि आपण सपोर्ट करणार आहोत अक्षय पवारला. त्याचीच वाट बघतो होता. तो बोलला का धारावेला आहे, आला का लगेच त्याला तुम्हाला दाखवत आहे आणि मग आपण मॅच चालू करू. टॉस वगैरे सगळं झाले, मॅच पण संपले. आता फक्त म्हणजे त्यांचा प्लेअर नाही आला बहुतेक, त्याच्यासाठी थांबल्यान. अक्षय पवार पण नाही आला. आल्यावर लगेच मॅच चालू करते. आले गडी आलंय. पहिला बॉल खऱ्या अर्थानं यायला भाग पाडणारी स्पर्धा. ओ इथे सुद्धा ट्राय केलाय, स्ट्रेट केला बॉल, फिल्डर आहे. ओ ही बेंड वेट फास्ट अँड दिस इज पुन्हा एकदा नी बेंड केलाय, पुन्हा एकदा वेट फास्ट. निनेश पवार या गोलंदाजासमोर पहिला बॉल. खरं तर झेलचा प्रयत्न व्हायला होता. ओ हा बॉल पुन्हा एकदा पण पाहिला. अक्षय पवार येणार बॉलिंगला. बॉलिंग पर्यंत पोहोचलेला असा एक परिपक्व खेळाडू. फ्लाईट दिली बॉलला, चांगला रीड केलाय. भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा हाय बॉल. पुन्हा एकदा चेंडू पर्यंत पोहोचले. रायवलरी आपल्याला पाहायला मिळते. Yes. Wicket down and a draw. Shortच्या बॉलवर ऐकत राहा. Stay tuned with us with tenniscricket.in. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असणारे 50,000, द्वितीय 25, तृतीय आणि चतुर्थ आज मोठा मिळलेच बाबा. पाठलाग करायचा. अक्षय पवारला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. निलेश पवार ही त्याला साथ देतील. समोर आशिष मेरुल आहे, मोठं चॅलेंज आहे.
पुन्हा स्लॅममध्ये बॉल करतो सिंगल दुसऱ्यांचा प्रयत्न आणि 2 धावा. 6 कडक मिळाला असा आवडला बरं 90चा पाठलाग करायचा. वा बॉल शिष्य मेहरुल. वा शॉट साठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अविनाश पाटील पहिला बॉल हवेचा फसवला गेला नैनेशला. परेश कडके बॉलच्या खाली आहेत. कॅच पकडली गेली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळाला. सुंबे टीम हा मोठा संघ आहे पहिल्या विभागातील. समोरच्या दिशेला कळत नामांना क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या पुन्हा एकदा शॉट पूल केलाय. विकेट बॉन्डलाईनच्या बाहेर गती नव्हती या बॉलमध्ये. बॉलला फुल टॉस बॉल आहे आणि फुल टॉस केला बॉलला. 2 ओव्हरच्या नंतर आता स्ट्राईक बॉल आहे अक्षय पवार आणि समोर आशिष मेहरोल. टफ फाईट. स्वप्न साकार झाला. आशिष मेहरोल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आहेत. पहिलाच बॉल आउट यार. गोपाट 4 बॉल डॉट. फुल टॉस बॉल आहे समोरच्या दिशेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटरलाही पट्टी खेळावे लागतील. पहिली मॅच झाली आणि थोडासा हार्डलक होता. अक्षय पवारची बॅटिंग नाही लागली. वैभव पाटीलने थोडंसं मारलेलं पण नाही लास्टपर्यंत नाही तेवढी बॅटिंग करता त्यांना आणि मग चौक हारली. विचुंबे जिंकले. आता जिंकलेल्यांची मॅच असेल ती म्हणजे नेहरू आणि त्यांचे अगेन्स्ट विचुंबेमध्ये ऐकून जसं सांगितलं आशिष मेहरोल आणि आपला परेश कडके. आशिष मेहरोल आणि परेश कडके आणि मेहरूलचा आयकॉन श्रेयस कदम आणि यो आपला प्रथमेश म्हात्रे. तुझा भेटेल आता बघू चला काय होतं. सेकंड मॅच पण टाईट असेल कारण की दोन्ही टीम जे जिंकले ना दोन्ही वन साईड जिंकले. पहिला पण यांची बॅटिंग होती नेहरूलची जास्त धावा काढल्या. सेकंड इनिंगमध्ये नाही चेस करून दिला आणि दुसऱ्या मॅचमध्ये पण तसंच झालं. विचुंबेची पहिला बॅटिंग आली त्यावेळी चांगल्या धावा काढल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये चेस नाही करून दिल्या. बघू आता मजा येईल. टॉस चालू होईल आता थोडे उलट टॉस आणि समजेल मग आपल्याला कोणची पहिला बॅटिंग येते ना काय होते. ही मॅच 5 ओव्हरची असेल. टॉस जिंकले नेहरूलने आणि त्यांनी पहिला फिल्डिंग घेतले. 5 ओव्हरची मॅच आहे. प्रथमेश मात्र पिट्टू पहिला बॉलिंगला आणि बॅटिंगसाठी तीच जोडी आहे विचुंबेची. परेश कडके आणि स्वप्नील कांबळे. स्वप्नील कांबळेची बॅट अजून चालली नाही तेवढी. मी 2 का 3 मॅचमध्ये आपल्याला जसं दाखवलं ना अगोदरच्या व्लॉग्समध्ये चांगली बॅटिंग करतो स्वप्नील कांबळे. मोठे 6 मारतात. आता हे मॅचमध्ये चालायला पाहिजे पण येऊ बोलते का नाही चालायला पाहिजे फ्लॉप जावायला पाहिजे कारण की नेहरूलचं आहे. पहिला बॉल चांगला फटका लॉफ्टेड ड्राइव्ह मारला. लॉंग ऑन खाली आहे. चांगला झेल टिकलाय. खर्च झालाय. शॉर्ट बॉलचा वापर आहे. आशिष मेहरूलचा एक फटका फसलाय. फिल्डर खाली. ओ कॅच ड्रॉप. सोडलेला झेल उपद्रव करेल कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय पहिला झेल सोडला होता भावेश. 12 धावा. हाफ ट्रॅक मित्रमंडळ आयोजित स्पर्धा. चांगला अष्टपैलू काढू. पहिला दुसरा बॉल शॉर्ट बॉल होता. पुल केला कडून बॅकफुटला गेला. परत एक वेळा बॉल हवेत आहे. या वेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलं. जबाबदारी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राची त्यांच्या खांद्यावर आहे आणि त्याला मॅचमध्ये चांगला टायमिंग मी म्हटलं होतं. एक षटकार आला मोठा फटका आला तर मॅच मध्ये येतील. बॉल कमी गतीने टाकलेला बॉल कटर होता. क्रीडा आणि सांस्कृतिक सभापती चषक नेरूल गाव नवी मुंबई. 62 ची चेज आहे. प्रथमेश म्हात्रे आणि अर्पित म्हात्रे उतरले ना ओपनिंगला. आशिष मेहरोल बॉलिंग. 62 ची चेज आहे. प्रथमेश म्हात्रे आणि अर्पित म्हात्रे उतरले आणि आशिष मेहरोल बॉलिंगला. चला लेट्स स्टार्ट. बॉलिंग करावी लागेल. पण आलेस का कधी मॅच आहे. त्याच्यानंतर आहे शिरवणेमध्ये.
स्वागत करूया. श्रेयस कदम. त्यांचा आपण नामोल्लेख करूया आणि तिथून रोहित भोटे सातत्यानं आपण त्यांना इकडे पाहिलं आणि आपल्या विभागामध्ये केलेलं त्यांनी सुपरस्टार खेळाडू प्रथमेश अभिवादन स्वीकारायचं आहे. रसिक प्रेक्षकांनो, हा खेळ जर का तुम्हाला आवडला असेल तर या मॅचला प्रथमेश थोरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तो चालला. चर्चेत राहताना प्रथमेश सोबत आपण बॉल वरती आगलला ना वाढवलंय. पुढे पण बघत राहा आणि असेच आणखीन काही ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.